नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर हसत राहा, एक स्माईल चेहऱ्यावर कायम ठेवा. दुःख पळून जातात आणि निगेटिव्ह विचारातनं सुद्धा आपण बाहेर येतो. तर चला, आपण बघत आहोत आता की शनी आता 7 मार्चपासून शनी अस्त होत आहे. तर आता या ज्या 7:30 ते 11 एप्रिलपर्यंत म्हणजे 41 दिवस जवळजवळ आता शनी अस्त होत आहे. तर कोणत्या राशींना या शनीची 7:30 चालू आहे, या राशींना त्याचे काय परिणाम होणार आहेत का, त्यातनं फायदा होणार आहे, काय होणार आहे, जी या मेष, धनु, कुंभ आणि मीन या सगळ्या राशी आता 7:30 पनौती आणि 7:30 या चारही यानं ग्रासलेल्या आहेत. कामं होत नाही आहेत, आपली आजारपणं येत आहेत, कुठंच होकार कशाला होत नाही, जवळ आलेली कामं सुद्धा आपली निघून जातात. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला आता 7:30 या सगळ्या राशींना बघायला मिळत आहेत. तर काय परिणाम होणार आहे, या 40 दिवसात काय मिळणार आहे आपल्याला, शनी अस्त होत आहेत म्हणजे काय होत आहेत, तर हे आपण बघूया. पण शनीच्या 7:30 सगळ्यांनी पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं की शनी महाराज हे फक्त न्याय देणारे आहेत, न्याय देवता आहेत. जे आपण कर्म करतो त्याचीच उत्तरं फक्त या ह्याच्यात आपल्याला देत असतात. शनी महाराज 7:30 असो नाही तर पनौती असो, त्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवत असतात की कोणता माणूस आपल्यासाठी कसा आहे, कोणतं नातं आपल्यासाठी कसं आहे, किंवा ज्याच्यावर आपण जीव टाकतो तो सुद्धा आपल्यासारखा असतो का. अगदी प्रत्येक नातं आणि प्रत्येक गोष्ट शनी महाराज आपल्याला दाखवून देत असतात की कुठं सावधगिरी दाखवत असतात तर कुठं आपल्याच कर्माची फळं आपल्याला देत असतात. तर शनी महाराजांच्या शनीच्या 7:30 असं म्हणतात की कर्माची थप्पड अशी बसते की त्याचा आवाज पण येत नाही. आणि हे सत्य आहे. ज्यांनी कोणी हे वाक्य लिहिलं असेल ना, ते पूर्णपणे सत्य आहे की शनीच्या 7:30 बसलेली थप्पड याचा आवाज येत नाही, पण मात्र लागती जोरात. असं शनी महाराज आपल्याबरोबर करतात. म्हणूनच चांगले करा, चांगले वागा, पुण्य कमवा. पुण्य फार थोडे दिवस टिकतं, जेवढं कराल ना ते खूप कमी दिवस टिकतं. त्यामुळे पुण्याची कामं करा, सत्कर्म करा, देवाच्या मार्गात या, दान धर्म करा, काहीतरी जगासाठी लोकांसाठी करा, म्हणजे आपल्याला तीच प्रत्येक गोष्ट 7:30 माघारी मिळते. कारण कर्माचा हिशोब हा नक्की परत येतो. जे आपण करू, जे लोकांसाठी चिंतू. जर शनी, राहू आणि केतू एकत्र जर आले असतील तर माणसाला गॉसिप करायला फार आवडतं, किंवा जळकुटेपणा त्याच्या अंगातला अतिशय वाढतो, किंवा दिवस आणि रात्र एखादं का पुढं चाललंय हाच विचार फक्त करण्यात ते त्यांचं मग्न असतात ती. तर हे सगळी लक्षणं आजपर्यंत आपण कधीच कुणावर जळलेलो नसतो, पण अचानक आत्ता आपल्या डोक्यात काहीतरी विचार यायला लागले की आपल्याला कुणाबद्दल तरी वाटायला लागलं की हिचा बिझनेस कसा पुढं जातोय, ही कशी पुढं जाते, शेजारचीचं का असं चाललंय, जावेचं का असं चाललंय, असे जेव्हा आपल्या डोक्यामध्ये प्रश्न यायला सुरुवात होतात त्यावेळी समजायचं हा खेळ राकेशचा चालू आहे, कारण त्याची फळं कर्माची आपल्याला पुढं मिळणार आहेत. तर चला, 7 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत जे आत्ता हाय बसतीये जोरात आपल्याला, म्हणजे मेष, धनु, कुंभ, सिंह आणि मीन या सगळ्या राशींना पनौतीमुळं आणि ह्याच्यामुळं 7:30 जी जळ बसतीये, यातल्या कोणी आत्ता सुखी नाहीये. जे कुणाची भांडणं असतील, कोणाला कोर्ट कचेऱ्या होतील, कुणाला पैसा कमी पडेल, कुणाला आजारपणं येतील, कुणावर कोणीला तरी कळेल आपल्याबद्दलचा हा माणूस कसा आहे, काय आहे, किंवा एक माणसाची ओळख, भले तो आपला पती असो तरी सुद्धा, मुलगा असो तरी सुद्धा, सून असो, मुलगी असो, कुणी असू दे, त्या नात्यात काय खरेपणा आहे याची परीक्षा ही 7:30 आपण देत आहोत. तर 7 मार्च पासून आता मेष, धनु, कुंभ, मीन, सिंह या राशींना थोडाफार ट्रेस त्यांचा कमी होणार आहे. जे आत्ता 99% होतं पण ते काम पुढं जात नाही, ती कामं होणार आहेत. त्यामुळं या दिवसांमध्ये 7 मार्च ते 11 एप्रिल यामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे, जे काही नडलंय ते सगळं होणार आहे. तर ते करून घ्या. आता करणं आपल्या हातात आहे. शनीने आपल्याला तेवढे 40 दिवस मुक्ततेचे दिलेले आहेत. काय तुम्हाला काय जे अडलं असेल ते सगळं करून घ्या. 40 दिवसात वर्षाचं कमवून घ्या. असे सुद्धा दिवस एखाद्या वेळेस येतात, म्हणजे भाकीत आहे हे की असं होऊ शकतं. तर सगळे प्रॉब्लेम संपणार आहेत या दिवसांमध्ये.
पैसा वाढेल, त्याचबरोबर पैशाची बचत सुद्धा वाढवा. रिलेशनशिप असतील, तुटल्या असतील, डिवोर्स होत असतील तर ते सुद्धा जुळून येतील. त्यामुळे त्याही गोष्टीला एक एक चान्स द्या. त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव हा ज्यांना आलाय, झोप लागत नाही, एन्झायटी, विचार, सगळं जे काही मानसिक रोग आहेत ते सुद्धा नष्ट होतील किंवा कमी होतील. त्याचप्रमाणे पैसा व्यापारी वर्गांकडे विशेषतः पैसा चांगल्या प्रमाणात येईल, तर त्यामध्ये भांडवल गुंतवा किंवा आणखीन काय करा. त्याचबरोबर या सगळ्या राशी जर शेअर मार्केटमध्ये कुणी असेल तर मात्र शेअर मार्केटला शनी महाराज साथ देणार नाहीत. शेअर मार्केट घसरणार आहे, कारण त्याला कारण युद्ध सुद्धा आहे. त्यामुळे शेअर मार्केटमधल्या लोकांनी मात्र जपून पैसा गुंतवा, नाही तर शेअर मार्केटचा राजा आपला जो आहे तो जवळ ठेवा. त्याचबरोबर कर्मांचा हिशोब, म्हणजे आता जर तुम्ही पापच नाही केलं काही असं वाटतं, आपल्याला वाटतं, तर त्या कर्माचा हिशोब जो आपल्याला माहित नाही आपण काय केलं, तर आपल्या तब्येतीवर त्या सगळ्या गोष्टी येतात. मग तुम्हाला सगळं बीपी वाढेल, शुगर वाढेल, अजून कुठंतरी काहीतरी लागेल, ऍक्सिडेंट होईल, हात मोडल, पाय मोडल, हे सगळे आपल्या शिक्षा असतात, त्या आपणच केलेल्या असतात. एखाद्या कुत्र्याला जेव्हा आपण दगड मारतो तेव्हा सुद्धा आपल्या पापाच्या घड्यामध्ये एक दगड पडलेला असतो, तो आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो आपलं संरक्षण करतोय, पण देवाच्या दृष्टीनं ते संरक्षण नसतं. मग अशी सगळी केलेली पाप ही आपल्याला 7.5 भोगावी लागतात. म्हणूनच म्हणतात कर्माची थप्पड अशी बसते की आवाज येत नाही. त्याच्यामुळं या सगळ्या राशींनी, आता परत एकदा राशी सांगते मी, मेष, धनु, कुंभ, मीन, सिंह या 5 राशींकडं शनीचं ब्रेसलेट आणि वर्षाचं ब्रेसलेट, राशी ब्रेसलेट आहे का, शनी रेमेडी तरी आहे का, शनी सोप आहे का, त्याचप्रमाणे अंगठी आहे का, फिरोजाची असू दे, पायरेटची असू दे, यातली कुठली तरी अंगठी आहे का, शनी रेमेडी आहे का, शनी टॉवर आहे का, यातलं काही ना काहीतरी आपल्या घरात ठेवा. वरती दिलेल्या नंबरवर या वस्तूंची चौकशी करू शकता तुम्ही. एक किट करून सुद्धा तुम्ही जर सांगितलं शनीच्या 7.5चं किट हवंय तर तसं किट करून सुद्धा तुम्हाला मिळेल. तर या आलेल्या दिवसांचं सांगायचा उद्देश माझा हाच आहे की हे जे दिवस दिलेले आहेत त्या वेळात तुमची जी अडली नडलेली कामं असतील ती पटापटा करून घ्या, कारण ही कामं 7.5 मधला हा छानसा काळ आहे आपला, की ही कामं आपली सगळी आता मार्गी लागणार आहेत. तर 7 मार्च पासून, त्याचबरोबर 7 मार्च पासून दर शनिवारी शनी महाराजांना जायला विसरायचं नाही. जिथं लेडीज जात असतील तिथं जावा, जिथं जात नसतील तिथं जाऊ नका. त्याचबरोबर मारुती रायांना सुद्धा जायला विसरायचं नाही. एकाड एक कधी तुम्हाला जमेल त्यावेळी रुईची माळ मारुती रायांना घालायचीच आहे, त्याच्यावर गंधानं श्रीराम हे सगळ्या पानांवर लिहायचं आहे. त्याचबरोबर जिलेबी किंवा बुंदीचा लाडू याचा नैवेद्य मारुती रायांना दाखवायचा आहे. काहीच नसेल तर गुळाचा तरी नैवेद्य मारुती रायांना दाखवायचा आहे. शनी महाराजांच्या देवळात गेल्यावर तेल, लोखंड आणि काळं कापड, परत अजून काय तिथं तुम्हाला मिळत असेल ते उडीद, या सगळ्या गोष्टी शनी महाराजांच्या तिथं दान पण करायच्या आहेत आणि शनी महाराजांच्या वरती तेल अर्पण पण करायचं आहे. त्याचबरोबर शनी महाराजांच्या ह्याच्यात बसून शनी महात्मा वाचू शकता किंवा मग हनुमान चालिसा वाचू शकता. बसल्यावर ज्या देवळात तुम्ही जाता तिथं बसल्यावर शनी चालिसा किंवा हनुमान चालिसा हे तुम्ही वाचू शकता. त्याचे खूप चांगले फायदे होतात. रोजच्या रोज हनुमान चालिसा म्हणत जा. शनी चालिसा नाही म्हणता आली तरी हनुमान चालिसा तरी रोजच्या रोज म्हणत जा. म्हणजे किंवा या 40 दिवसात तुम्ही जे आपल्या हनुमान चालिसेचं व्रत आहे ते सुद्धा करू शकता. त्यामुळं शनीची 7.5 मधली जी काही आत्ता मोठी हाय आपल्याला बसत आहे, कुणाला पैशाची कमतरता आहे, कुणाला आरोग्याची कमतरता आहे, तर कोणाला नोकरी धंदा नाही आहे, तर कोणीतरी पोलीस केसमध्ये अडकलंय, तर कुणाचं अजून काय चालू आहे. तर या सगळ्या गोष्टी स्थिर होण्यासाठी हा मधला काळ आहे, पण त्याला गरज आहे आपण हे सगळं करायचं. म्हणजे उपायाबरोबर क्रिस्टल सुद्धा जवळ असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे शनीची 7.5 मध्ये राहू केतू सुद्धा आपले बिघडलेले असतात. राहू केतू क्रिस्टल, शनीचं ब्रेसलेट, या वर्षीच्या राशीचं ब्रेसलेट, कारण वर्ष पुढं जाईल तसं तुम्ही आता जगाचं बघताय युद्धाचं, तर त्याचे सगळे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. पण त्या आधीच जर रेकी तुमच्यापर्यंत असेल तर असेल तो पैसा पुढेल. महागाई अफाट वाढेल, पण तरी सुद्धा ज्यांच्याकडे
अशी ब्रेसलेट आहे त्यांना कशाची कमी पडणार नाही, आणि कमी पडली तरी त्याला तोंड द्यायला तुमच्याकडं सामर्थ्य असेल किंवा कमवायला सामर्थ्य तुमच्याकडं असेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शनीचा टॉवर हा घरामध्ये काही कुठली निगेटिव्ह ऊर्जा येऊ देत नाही. शनी महाराजांना सुद्धा तिकडे बघायला लावत नाही, एवढी मोठी पॉवर आहे शनी टॉवरमध्ये. त्यामुळं किट करून सुद्धा आपण देणार आहोत, नाही तर वेगळं वेगळं ह्यातलं तुम्हाला काही ना काही तुमच्या जवळ पाहिजे. ज्यांना काहीही घेता येत नाही, स्पष्ट सांगते मी, माझी कोणावर बळजबरी नाहीये, ज्यांना काहीही घेता येत नाही त्यांनी हनुमान चालीसा, शनी चालीसा, शनिवारी शनीला जाणे, मंगळवारी मारुतीरायांना जाणे, हे काहीही सोडू नका. सत्कर्म करा, दानधर्म करा, म्हणजे तुम्हाला शनी महाराजांच्या या मोठ्या साडेसातीमध्ये अजून भरपूर वर्ष पुढं आपल्याला काढायचे आहे. पण हे जे दिवस आहेत यात ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या. तर चला, त्याचबरोबर पाडवा पोटली आपली अत्ती जणांच्या, म्हणजे मला वाईट वाटायला लागलं शेवटी, इतक्या जणांच्या कमेंट आहेत की ताई आमचे पगार 5 तारखेला होतात, 10 तारखेला होतात, तर पाडवा पोटली ठेव. पण पाडवा पोटली ही 10 तारखेला बुकिंग संपणार आहे, कारण मला पुढं पाडव्यापर्यंत तुमच्यापाशी पोचवायचे. आता एखाद्याला जर पैशाचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नंतर हे करा, आणि एखाद्या गुरुवारी नंतर, पाडव्याच्या नंतर जर तुम्हाला पोटली हवी असेल तर एखाद्या गुरुवारी ज्या प्रकारे पोटली सांगितली आहे मी बांधायला त्याप्रमाणे बांधू शकता. आत्ता या क्रिस्टल पोटलीची किंमत, गुढीपाडवा स्पेशल साई क्रिस्टलची स्वतः मी तयार केलेली पोटली आहे की तुमच्या वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद, पैसा या सगळ्या गोष्टी नांदाव्यात यासाठी सगळ्यांच्या नावावर घरात करून दिलेली, आयुष्यभर वापरू शकता तुम्ही ही पोटली. फक्त दरवर्षी पाडव्याला परत परत रेकी घ्यायची, नाही तर आयुष्यभर तुम्ही वापरू शकता. घरात, ऑफिसमध्ये, फॅक्टऱ्यांमध्ये, जिथं दुकान आहे तुमचं तर 2, 3, 4 तुम्ही किती घेऊन त्या ठिकाणी लावू शकता. घरातल्या सगळ्यांच्या नावाची रेकी. ज्यांची गाडीवर आहेत, म्हणजे जे लोकांचे प्रश्न आहेत, बरेच ड्रायव्हर दादा लोकांचे प्रश्न आहेत की ताई आम्ही गाडीवर असतो आणि गाडीला आम्हाला सुख, समाधान, शांती मिळण्यासाठी आम्ही ही पोटली बांधू शकतो का? तर तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये सुद्धा तुमचा धंदा जिथं चालू आहे, अगदी रिक्षा असो नाही तर काही असो, तिथं सुद्धा तुम्ही ही पोटली बांधू शकता. फक्त 600 रुपये किंमत आहे. 10 तारखेला बुकिंग संपणार आहे. 5च दिवस तुमच्याकडे आहेत. तर ज्यांना करायचं आहे त्यांनी ताबडतोब बुकिंग करा, म्हणजे तुम्हाला हे मिळेल. बुकिंग करतानाच व्यवस्थित फुल ओपन स्क्रीनशॉट आणि त्याखाली संपूर्ण पत्ता, पत्त्यावरचं नाव, पिनकोड, नंबर, ही सगळी माहिती मला द्या, म्हणजे मी पटकन, जितक्या मला शक्य आहे तितक्या पटकन रेकी करेल आणि चटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.